नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम परफेक्ट 100% फिटिंग येण्यासाठी पहा फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे हे मी अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. तर पहा, तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊज जो आहे तो अंगामध्ये चपटा बसतो, दबल्यासारखं होतो, तर ते अजिबात या कटिंगनुसार होणार नाही. एकदम परफेक्ट फिटिंग येणार आहे आणि एकदम परफेक्ट असा चेस्टमध्ये सुद्धा बसणार आहे. मी जी मेथड सांगणार आहे त्या पद्धतीने एकदा नक्की कटिंग करून पहा. 14.5 इंच इथं आपण ब्लाऊजची उंची घेऊ, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 15.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आधी उंचीचं. या कटिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट निघत असते, यामध्येच निघत नाही. सेपरेट आपल्याला क्रॉसपट्टी काढायची असते आणि जो वरचा भाग आपण कटिंग करणार आहे, म्हणजे वरच्या भागात ते ड्राफ्टिंग करणार आहे, ते जसं करणार आहे मी आता इथे त्या पद्धतीने तुम्ही पेपरवरती करा. म्हणजे पहा, तुम्हाला अजिबात ब्लाऊजवरती किंवा असरवरती अजिबात तो भाग वाढवावा लागणार नाही. कुठेही तुम्हाला हा भाग जो आहे ब्लाऊजचा कोणताही पार्ट वाढवायला लागणार नाही. या पद्धतीनेच मी इथं तुम्हाला सर्व कटिंग जे आहे ते दाखवणार आहे. पहा, इथे असं मी 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अजून एकदा आपण असंच 15.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. खूप छान असा फोर्टक्स ब्लाऊज जो आहे तो बसतो पहा, आणि टोक वगैरे काही सुद्धा येत नाही. ज्यांना कटोरी ब्लाऊज आवडत नाही, टोक येतं म्हणून, त्यांनी फोर्टक्स ब्लाऊज शिवू शकता. 38 चेस्ट आहे, तर आपण इथं 5.5 इंच शोल्डर घेऊ. अजून एकदा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंडा घेते मी इथं 6. अशी एक लाईन ओढू मुंड्याला आणि इथे ही अशी आडवी लाईन. या लाईनवरती आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 38चा चौथा भाग होतो 9.5. तर पहा, इथून असं मी 9.5 वरती मार्किंग करून घेते आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे. कंबर 32 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी मिक्स करून 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. मागच्या मुंड्यासाठी मी 1.25 इंच घेतलेलं आहे. इथे पहा 1 इंच, इथे अर्धा इंच, इथे 1 इंच घ्यायचं आणि हा जो मुंडा आहे याचा सेंटर करायचा आहे. पहा, तुम्ही असं सुद्धा सेंटर करू शकता. या पद्धतीने इथे असं सेंटर आलेला आहे आणि हे आकार असे देऊन घ्यायचे. हा झाला आपला पाठीमागचा भाग. तर या पद्धतीने आधी आपण काय करायचं आहे, पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही पेपरवरती तयार करताना या पद्धतीने बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आणि परत हा बॅक पार्ट कटिंग करून झाल्यानंतर सेपरेट आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा असतो. म्हणून परत हा जो बॅक पार्ट आहे तो आपण आहे असा फ्रंट पार्ट ज्या पेपरवरती काढणार आहे त्यावरती आहे असा छापून घ्यायचा. तर हा झाला आपला बॅक पार्ट तयार. आता फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं हे पाहूया. तर त्यासाठी इथे 1 ते 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं आहे. पहा, इथे असं 1 ते 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे परत तुम्हाला तो पार्ट जो आहे तो कुठेही वाढवावा लागणार नाही. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पहा, मी इथं 5 इंच घेतलं, एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथून 5 इंच घेतलेलं आहे आणि पहा, इथून असा आकार देऊन घेऊया आपण. हा झाला आपला फ्रंट पार्टचा आकार. तर किती छान असे आकार इथे तयार झाले तुम्ही पाहू शकता. इथे मी आता 2.25 इंच गळ्याची रुंदी घेणार आहे. तर बॅक पार्टला सुद्धा तुम्ही 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. पुढचा गळा
पाठीमागचा गळा आपला 10 आहे, 10.5 वरती तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. आता आपण पुढचा गळा मार्किंग करत आहोत. तर 6 इंच गळा आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. इथून मी फक्त 2.5 इंच घेणार आहे. तर पहा, फोरटक्समध्ये कधी कधी हा जो भाग आहे तो कोणाकोणाला ब्रॉड लागतो, तर तुम्ही 2.25 इंचापर्यंत हा जो भाग आहे तो असा ब्रॉड करू शकता. इथे मी असा आकार देते. पहा, हा झाला आपला फ्रंट पार्ट. नेहमी आपल्याला जो फोरटक्स ब्लाऊज आहे त्यामध्ये क्रॉसपट्टी काढताना छोटी काढायची, म्हणजे उंचीला जास्त अशी काढायची नाही, छोटी काढायची. म्हणजे काय होतं, ब्लाऊज जो आहे तो पुढे सुद्धा सरकत नाही आणि चेस्टमध्ये एकदम परफेक्ट बसतो. जिथे बसायला हवा आहे तिथे क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट बसते. पहा, या म्हणून मी तुम्हाला सांगत असते क्रॉसपट्टी छोटी काढायची. आता इथे मी फक्त, नेहमी आपण कटिंगमध्ये किती घेतो क्रॉसपट्टी? 2.5. तर इथे मी 1/2 इंचाने ही क्रॉसपट्टी कमी करून 2.25 इंच मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे. तुम्ही इथे 2 इंच सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. मी अगदी 2-2 इंचावरती सुद्धा क्रॉसपट्टी तयार केलेली आहे. अजून एकदा असं 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. पहा, इथे एक लाईन ओढून घेते. आता ही जे मी क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहे, ही क्रॉसपट्टी आपली फिक्स नाही, आपण नंतर ही क्रॉसपट्टी वाढवणार आहे. परंतु मी इथं तुम्हाला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून दाखवलंय. ही क्रॉसपट्टी लक्षात ठेवा, आपण किती घेतलेली आहे? 2.25 इंच. परत वाढवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. आकार देण्यासाठी 1/2 इंच क्रॉसपट्टीला, आणि असा पहा आकार घ्यायचा. ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार. टक्स पॉईंट आपण आता काढून घेऊ. पहा, 9.5 इंच छातीचा चौथा भाग आहे, त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करायचं. तर किती झाले? 10.5 इंच. तर इथून मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा, असं 10.5 वरती असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची. कुठे कुठे कसं किती वाढवायचं हे मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट होईल. इथे आता इथे गळा आहे, इथे आपण फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इथे 1 इंच वाढवायचं आहे. पहा, इथून मी असं 1 इंच घेतलं, फक्त 1 इंच वाढवायचं आहे. आता इथे हे जे वाढवलेलं आहे पहा, हे असं आपण जोडून घ्यायचं. तर इथे आपण वाढवलेला आहे हा भाग 1 इंच, हे लक्षात ठेवा. आता मेन जो टक्स आहे तो किती घ्यायचा हे सांगते. 38 साईज आहे आपली, तर त्याचा 10वा भाग करायचा आहे. तर 10वा भाग कसा करायचा? असं 38 लिहायचं आणि त्यामध्ये 1 पॉईंट द्यायचा, म्हणजे आपल्याला 10वा भाग निघतो. 3.8 म्हणजे 4.25 इंच हा आपला भाग आहे. तर इथं 4.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. इथे 4.25 इंचावरती मार्किंग केलंय, तर इथे सुद्धा असंच 4.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्व टक्स मी आता इथे एकदम तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे. अगदी नीट पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. 2.25 इंच इथे मी टक्समधला गॅप घेणार आहे. इथे मी किती घेतला? 2.25 इंच. अजून इथेही असा 2.25 इंच. ठीक आहे. पहा, इथे ह्या 2 टक्समधलं 2.25 इंच गॅप झाला. आता हा मेन टक्स जो आहे त्यासाठी पहा, इथून फक्त 1/2 इंच घ्यायचं आणि हा टक्स जो आहे तो असा घ्यायचा आहे आपल्याला, फक्त 1/2 इंच. आणि इथे हा टक्स आपल्याला मिळालेला आहे पहा, इथे असा. परत हा टक्स इथे आणि हा इथे. आता हा जो टक्स आहे या साईडचा पहा, फिटिंगच्या साईडचा, तो जवळपास आपल्याला 1.5 इंच खाली जायचं आहे. 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं पहा. आणि इथून पहा हा टक्स असा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. इथं थोडंसं नंतर आपल्याला वाढवायचं आहे म्हणून पहा मी इथं एक्स्ट्रा घेतलं. तर हे 3 टक्स, सॉरी इथे नाही, इथे आहे हा टक्स. तर पहा, हा 1 टक्स, हा 2 आणि हा 3 हे टक्स मिळाले. आता चौथा टक्स आपल्याला कसा तयार करायचा आहे हे सांगते. इथून 2.5 इंच इथं घ्यायचं पहा, थोडासा तिरका टेप घ्यायचा आणि इथं आपल्याला हा टक्स मिळाला. तर इथून एक अशी लाईन ओढायची. पहा,
या पद्धतीने आपला हा जो ड्राफ्टिंग असतं ते झालेलं आहे. तर आता वाढवायचं कुठे कुठे, इथे वाढवलेलं आहे. इथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. इथे किती वाढवायचं आहे? 1/2 इंच. आता हा मेन जो टक्स आहे तो आपण घेणार आहे टोटल 2 इंच. किती घेणार आहे? 2. तर या साईडला 1 इंच आणि या साईडला 1 इंच असा 2 इंच टक्स जो आहे तो आपण घेतलेला आहे. पहा, तर 2 इंच टक्स आहे. तर आता हे आपल्याला 2 इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इकडे आपण आधीच 1 इंच घेतलाय इथे. आता अजून 1 इंच आपल्याला घ्यायचा आहे. तर तो इथे घ्यायचा. कुठे? इथे. आणि हुक इथे 1 इंच आहे, तर इकडे 1 इंच आणि हुक पट्टी जोडण्यासाठी पाव असं 1.25 इंच या साईडला घ्यायचं. म्हणजे हे दोन्ही मार्जिन होऊन जातं. इथे 1/2 इंच आणि पहा हा टक्स जो आहे तो इथे माझा मॅनेज होऊन जातो. आणि हे असं जोडून घ्यायचं. पहा कुठे कुठे मी किती वाढवलेलं आहे. इथे आहे 1.25 इंच वाढवले, टक्स घेतलेला आहे 1 इंच आणि हा 1 इंच. इथे 1 इंच वाढवले, इथे 1/2 इंच हुकपट्टीसाठी इथे वाढवलेलं आहे. अजून आपल्याला वाढवायचं आहे. तर ते कुठे? तर पहा इथे. इथून मी वाढवणार आहे 1 इंच. इथे 1 इंच मी वाढवलं. इथून इथेही आपल्याला वाढवायचंय. इथे वाढवायचंय 1/2 इंच. बरोबर इथं आहे 1/2 इंच. आणि इथे सुद्धा आपण 1/2 इंच वाढवायचं आहे. वाढवल्यानंतर पहा हा भाग आता इथे 1 इंचाने आपण वाढवले, तर इथून इथे 1/2 इंच वाढवले, इथे 1 वाढवले आणि तिकडे 1/2 वाढवले. हा भाग जो आहे तो असा आपण जोडत जोडत पहा असा न्यायचा. तर अशा पद्धतीने पहा हे ड्राफ्टिंग जे आहे 4 टक्स ब्लाऊजचं आपलं वरचं कंप्लीट आहे. यामध्ये आता तुम्ही कुठेही काहीही वाढवायची गरज नाही. पूर्ण ठिकाणी मी तुम्हाला सर्व पॉईंट वाढवून दाखवलेले आहेत. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर मागाशी मी जसं सांगितलं की इथं आपण क्रॉसपट्टी 2.25 इंच घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. तर ही क्रॉसपट्टी आपण वाढवून घेऊ. तर त्याआधी ही किती आहे रुंदीला हे चेक करा. 11 इंच आहे बरोबर. पहा इथून इथं 11 इंच बरोबर आहे. हा झाला आपला वरचा पार्ट तयार. तर खालचा आता जी क्रॉसपट्टी असते ती कशी तयार करायची ती पाहू. सेपरेट करायची आहे क्रॉसपट्टी तयार. मी इथं मगाशी पाहिली आपण रुंदी 11. तर पहा बरोबर ही लाईन आपली 11 इंचावरती आलेली आहे. 2.25 इंच आपण क्रॉसपट्टी घेतलेली. तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिन. इथं आपल्याला शिवण्यासाठी लागतं ना, ते अर्धा इंच इथं वाढवून मी 2.25 इंच घेतलं. इथे सुद्धा असंच 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आणि एक लाईन ओढून घेऊ. पहा इथं आपण वाढवूनच कटोरी क्रॉसपट्टी तयार करत आहोत. पहा या पद्धतीने इथेही तयार आहे. आता इथे जसं मगाशी आकार दिला आपण क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपण इथं घेतलं 1/2 इंच आणि फक्त हा आकार जो आहे तो असा द्यायचा. तर ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार. बाही कटिंग मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही 4 टक्स ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून पहा, एकदम परफेक्ट बसतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.